ट्रॉफीचा मानकरी होईल. अर्थात 4 दिवसाची ही स्पर्धा, 32 संघांचा समावेश आणि त्यापैकी 4 नशीबवान संघ. पहिल्या दिवसामध्ये आपण विचार केला तर भाल संघाने दमदार खेळ दाखवला. कालच्या दिवसामध्ये आशेले संघ आणि त्या दोघांमध्ये एक सेमीफायनल देखील कंप्लीट झाली आणि आशेले संघ थेट पोहोचला मेगा फिनालेमध्ये. उद्या देखील तो संघ आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यांच्या समवेत कोण खेळेल याची उत्सुकता सर्व प्रेक्षक वर्गाला आहे. उद्या यायला विसरू नका सा. उद्या देखील दमदार 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु ही मॅच खूप महत्त्वाची आहे. 2 ताकदवर संघ आता आमने सामने आपण पाहतोय. ज्या संघाचा दबदबा आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये, आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या ज्या संघाच्या नावावरती आहे तो गावदेवी उंबारली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय योगेश दादा प्रतिष्ठान या नावानं देखील ह्या संघाची ओळख आपण पाहतोय, कारण की त्यांचं छायाचित्र असलेली जर्सी त्यांनी परिधान केली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ खेळतोय स्वर्गीय विष्णुशेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू होतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज कमलेश पाटील. पहिला चेंडू लाऊड अपील, परंतु अपील खारिज करण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी प्रेम भोईर आणि साथीनं फलंदाज भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू प्रेमनं फेस केला, परंतु तो चेंडू बॉडीवरती आदळला होता आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव धापळकावरती पाहायला मिळते. डावाला झाली आहे सुरुवात. सांघिक धावसंख्येचा अकॉर्ड मात्र 1 हे आकड्यानं खुलं झालंय. स्ट्राईक एंडवरती त्या भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. छोट्या यष्टीचा फलंदाज आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ त्याचा राहिला होता. समोर आव्हान तगडं असेल कमलेश पाटीलचं कावाचं लेफ्ट मोर द विकेटनं. इथे चांगला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये चेंडूला रोखलंय. ही गुणवत्ता नेहमीच पाहायला मिळतंय. चेंडू रिलीज केल्यानंतर स्वतःचा फॉलो थ्रू लगेच सांभाळतो, बॅलन्स सांभाळतो आणि त्यानंतर लगेच चेंडू देखील त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय. या गोष्टी आवर्जून पाहायला मिळत आहेत. त्या दिवशी अर्थात रुपेश पाटीलला विचारलं होतं की संघाचा कॅप्टन नक्की कोण आहे. त्यावेळी त्यानं दर्शवलं होतं की 11च्या 11 कॅप्टन आहेत. प्रत्येकजण कधी कधी फील्ड सेट करताना पाहायला मिळतं. इथे देखील चेंडू खेळून काढला अलॉंग द कार्पेट. चेंडू गरंगळत जायत अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू मागे आला होता, परंतु धावा 2 त्या ठिकाणी पूर्ण होतील. क्षेत्ररक्षक दूरवरती होते. तब्बल जर आपण विचार केला तर सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून येतील उचलतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर आपण पाहतोय आणि त्या दोघांकडनं खूप अपेक्षा आहे गावदेवी उंबारलीला. दरम्यान हा चेंडू नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्ट्यांवरनं हा चेंडू जातोय असं दर्शवत असताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. 3 धावा स्कोर कार्डवरती. ज्या गावदेवी उंबारलीनं ह्याच स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तब्बल 75चा पल्ला 4 षटकामध्ये पार केला होता तो संघ पाहायला मिळतोय. फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि वेगानं धावा 2 पूर्ण केल्यात. चित्त्याची चपलाई दाखवली दोघांनी आणि गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील याच प्रकारची कामगिरी करतो आणि त्यांच्या समोर आपल्याला देखील तसंच काहीसं करावं लागेल. हा प्रयत्न गावदेवी उंबारलीचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2च्या मदतीनं धावफलक 5 वरती. पहिलं षटक P1चं आपण पाहतोय. 4 षटकांची ही देखील लढाई. वाऱ्याचा प्रचंड वेग सातत्यानं आपण पाहिलाय, कारण की इतका वेग दुपारच्या सत्रामध्ये पाहिला होता की खेळाडू कक्ष देखील काहीसं झुकलं होतं वाऱ्याच्या वेगासोबत. इतका प्रचंड वाऱ्याचा वेग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू होता, परंतु इंटरेस्ट दाखवला नाही आहे तो प्रेम भोईरनं. त्याला माहीत आहे अजूनही 3 षटकांचा खेळ या सत्रातील बाकी आहे. विकेट टिकवून देखील खेळावं लागेल. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पंच ऑन करतायत की लगेचच आपण क्षेत्ररक्षण साजवायचं आहे. सूर्य आता आस्ताच्या दिशेनं निघताना आपल्याला पाहायला मिळतो. कालच मकर संक्रांतीचा सण आपण साऱ्यांनी साजरा केला. तिळगुळ घ्या गोडगोड बोळा ही संकल्पना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली. प्रत्येकाच्या मुखात ते वाक्य होतं. खरं तर कालच्या दिवसापासून दिवस वृद्धिंगत होत चाललाय. दिवस आता मोठा होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि क्रिकेटरसाठी तर ती चांगली बाब आहे, कारण की अंतिम टप्प्यामध्ये जितका उजेड शेवटपर्यंत राहील तितकंसं चांगलं ठरेल ते अगदी क्रिकेटरसाठी. एका षटकाचा खेळ संपला. धावा धावपळकरती फक्त पाहायला मिळतात त्या 6 धावा. 3 षटकं अजूनही शेष आहेत. आता आक्रमण करावं लागेल. खरं तर आक्रमकतेसाठी ओळखला जातो गावदेवी उंबारली संघ. बॅटिंग साईड अगदी दमदार आहे त्यांची. डेप्थ देखील आहे बॅटिंगमध्ये
आणि ते आता दाखवावं लागेल. कारण की पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर राजकुमारनं चांगला खेळ केला. सोबत प्रेम असतील, त्यानंतर आपण सचिन भोईरला देखील पाहिलं होतं. इथे मात्र अपरकट करण्याचा प्रयत्न. चेंडू आला होता थर्डमॅनच्या हातामध्ये, चेंडू फील्ड झाला नाही आहे. तोपर्यंत आता दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. चेंडूची गती जरूर कमी केली शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडं, अन्यथा हा चेंडू सीमापार जाऊ शकला असता. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल डबलनं फारसं मोठं लक्ष धावपळकावरती अंकित करू शकणार नाही उंबरली संघ. त्यासाठी त्यांना अगदी चौकार षटकार हे ठोकावेच लागतील. फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. आता प्रतिबंध दूर झालं पॉवर सर्कलचं. आता डीपमध्ये ऑफसाईडला 2, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. तर ऑनसाईडला एक मिड विकेट स्क्वेअर लेग आणि एक वाईडिश लॉंग ऑन आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक पाटील. चांगला चेंडू बॅटन पॅडमधनं सलग 2 सामने आणि 2 सामनावीराचे किताब ज्या खेळाडूनं जिंकलेत तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परिपक्वता सातत्यानं दाखवत असताना ॲज अ गोलंदाज ज्या प्रकारे तो चेंडू हाताळतो ना, गती फारशी त्याच्याकडे नाही आहे, परंतु टप्पा आणि दिशा ह्यावरती इतकं अचूक त्याचं नियंत्रण आहे आणि त्या जोरावरती सातत्यानं तो यश कमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटनं पंचांना पार करून नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता. टॉस करत असताना अगदी ऑफ साईडला जिथे क्षेत्ररक्षक आहे, जे जाळं विणलं होतं प्रेमसाठी, त्या जाळ्यामध्ये त्याला अडकवलंय आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. प्रेम भोईर बॅक. दोन फ्रेम मध्ये पाहू शकाल झेल कशा प्रकारे पकडला त्या ठिकाणी. एकशा कव्हरला आकाश होते तर म्हणजे एक सुरेख झेल. गुडवर्क. अगदी आमचे टेक्निशियन टीम मेंबर या ठिकाणी सुजलला आपण पाहतोय. आज त्यांची देखील भरपूर मेहनत आहे. सातत्यानं एक यशस्वी लाईव्ह वाहिनी म्हणून या वाहिनीकडे पाहिलं जातं. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी आणि खूप कमी कालावधीमध्ये हे त्यांचं यश आहे. खरं तर जर आपण क्वालिटी जोपासली तर सातत्यानं आपल्या नावाची चर्चा ही नेहमी होईल आणि नक्की तेच घडतंय. तेजस भोईर अँड कंपनी अर्थात चांगलं कार्य त्यांचं देखील पाहतोय. इथे देखील टॉस करण्याचा काहीसा प्रयत्न होता. उसळता चेंडू त्यावरती इनफिल्डच्या वरतून हा फटका सजवला. मैदानाच्या आतमध्ये आता राजकुमार दाखल झालेत. आज प्रेम भोईरकडनं खूप अपेक्षा होती. त्यानं निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये देखील तो लवकर बाद झाला. दुसऱ्या मॅचमध्ये काहीसा प्रयत्न केला होता. 2 षटकार ठोकले परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो बाद झाला आणि त्यानंतर ह्या मॅचमध्ये तर खूपच आवश्यकता होती परंतु आज त्या लायक त्याचा खेळ राहिला नाही आहे. नवीन फलंदाज आता राजकुमारला आपण पाहतो. राजकुमार पाटील आणि भावेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 9वी आकड्यावरती एक गडी बाद झालाय. ऋतिक पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्यानं धावा फक्त 3 खर्च केल्यात. चांगला फटका आहे. गॅपमधून चेंडू बाहेर तर पाठवला परंतु डीपला बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती फक्त सिंगल. आतापर्यंत ह्या सत्राचा विचार केला तर एक मात्र एकही चौकार नाहीये. सिंगल डबलनं डाव पुढे नेण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे चौकार षटकाराची जिथे गरज आहे अशा मोमेंटला पूर्णतः जकडून ठेवलंय गोलंदाजांनी. गोलंदाजीचं वर्चस्व ज्या खेळपट्टीवरती फलंदाजांना वाव आहे, ज्या प्रकारचे सिक्सरचे बॉल आपण पाहतो ते पाहता इथे धावा मोठ्या संख्येनं बनतायत परंतु अशा मोमेंटला त्यांना रोखण्याचं काम केलंय ते चेंदगेब वडवलीच्या ह्या गोलंदाजांनी. तगडी गोलंदाजी अटॅक नेहमीच चांगला आपण पाहतोय वडवली टीमचा आणि आज देखील तेच. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल तो शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संधी रनआउटची निर्माण झाली आणि फलंदाज भावेश पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. धक्का दुसरा. टीम उंबारलीला डीजे.
अप्रतिम गीत, अगदी एव्हरग्रीन सॉन्ग आपण पाहतोय. ती 19च्या देखील अगोदर 80-70चा काळ या ठिकाणी आपल्याला आठवण करून दिला तो डीजे मास्टरनं. भरपूर गीतांचा खजिना आहे त्यांच्याकडे. सातत्यानं नवनवीन मराठी गीतं असतील, त्यानंतर ओल्ड इज गोल्ड जे आपण पाहतो, अनेक सारी गीतं संगीत त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साहिल एक मॅच विनर आता दाखल होतोय. मागच्या मॅचमध्ये दमखम साहिलचा आपण पाहिला होता, 28 त्यानं कुठले होतं, ज्यामध्ये 4 षटकार त्याचे आपण पाहिले होते. तो मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. समोर आव्हान असेल त्याच्या जयेश पाटील, शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आणि आता तिसऱ्या षटकामध्ये शुभम पाटील सुसज्ज असेल गोलंदाजीमध्ये. राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू लॉप केला हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी चांगली होती, परंतु धावफलकावरती 2 धावा पूर्ण करण्यासाठी वेग देखील दोघांचा चांगला. राजकुमार आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांमध्ये क्षमता आहे. आज दोघांनी खरं तर दिवस गाजवलाय आणि या मॅचमध्ये त्यांच्या संघाचं आव्हान त्यांना कायम ठेवायचं असेल तर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आज 3दा खरं तर कमलेश पाटीलनं टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली, प्रतिस्पर्धी टीमला कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं. ते लक्ष त्यांनी लवकर पार देखील केलं. म्हणजे आज त्यांची जी रणनीती होती ती सातत्यानं सफल झाली. आणखी जेव्हा आपण टॉस जिंकता तेव्हा प्रत्येक वेळेला आपला गेम प्लॅन जो ए असतो तो ए सफल होतो. कारण की टॉस गमावल्यानंतर कधी कधी आपल्याला आपल्या निर्णयाच्या विरुद्ध कामगिरी किंवा निर्णयाच्या विरुद्ध गेम प्लॅन करावा लागतो आणि त्या अनुषंगानं खेळ करावा लागतो. परंतु आज 3दा त्यांनी टॉस जिंकला, हवं ते घडलं आणि क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आणि गोलंदाजांनी तो निर्णय प्रत्येक क्षणाला त्यांचा सार्थ ठरवला. आणि आतापर्यंत ह्या आजच्या दिवसामध्ये पूर्णतः त्यांच्या गोलंदाजांनी दिवस गाजवला. खरं तर वन्स अगेन शुभम पाटील धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 13 धावा. नेक्स्ट बॉल एज लागले, एज अँड टेकन, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. राजकुमार देखील परतलाय. धक्का तिसरा, हा मोठा धक्का असेल उंबारली टीमला. नवीन बॅट्समन केवल पाटील मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा स्कोर कार्डवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. खरं तर जी स्थिती पाहतोय तो खेळ नाहीये, तो गावदेवी उंबारलीचा. पण तो प्रत्येक मॅचमध्ये नवनवीन आव्हानं, नवनवीन संघ आपल्यासमोर चॅलेंज घेऊन येतो आणि त्या चॅलेंजचा स्वीकार करावा लागतो. आणि तसा खेळ आपल्याला करणं गरजेचं असतं. इथे मात्र एका क्षणी चपराक लावली, बॉलला फेकून दिलंय, मिडविकेट पार. हा उत्तुंग आणि दमदार लांब पल्ल्याचा षटकार. पुष्पा पुष्पा वरील बहुचर्चित हा सिनेमा, त्या सिनेमानं भरपूर कमाई केली. त्याचं हे गीत, टायटल गीत आपण ऐकलं. एक तडाखा केवलनं दाखवलाय. इथे देखील पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये पाठवलं बॉलला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 1 मोर हिट, दुसरा हा दमदार षटकार. आता धावसंख्येला वेग निर्माण झालाय. धावा धावपळकावरती ह्या षटकारच्या साह्यानं जाऊन विसावतील त्या 25 वरती. त्यांचं हल्ली करिअर जणू काही धोक्यात आहे. ज्या प्रकारे साऊथचे ऍक्टर्स येतात, काम करतायत, त्यांच्या मूवी गाजतायत, नाही तर तो चर्चेचा विषय आपल्याला बॉक्स ऑफिसवरती निश्चित पाहायला मिळतोय. परंतु इथे 2 तडाखे ठोकलेत आणि मैदानाच्या आतमध्ये नायकाची भूमिका पाहायला मिळते. तिसरा चेंडू चांगला डिलिव्हर केला शुभमनं.
कारण की 2 तडाखेबंद षटकार आपण केवळ पाटीलचे पाहिले होते. एक षटकार आपण मिडविकेटला पाहिला, त्यानंतर अगदी डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ क्लिअर करत असताना 2 षटकार त्यांना ठोकले. धावा 25 वरती त्यांना पोहोचवल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 6 चेंडू पूर्वार्धामधील शेष आहेत. अशाच प्रकारचे काही जर हिट आले तर चांगली धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि एक लढत चांगली प्रेक्षकांना पाहायला निश्चितपणानं मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे. गोलंदाजांना वाव ह्या खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल. कारण की नेहमी आम्ही म्हणतो समालोचन करत असताना सकाळचं आणि संध्याकाळचं जे सत्र आपण पाहतो त्या सत्रामध्ये नेहमीच गोलंदाजांना मदत प्राप्त होते. वाऱ्याचा देखील प्रचंड वेग कधी अनुकूल कधी प्रतिकूल असतो, परंतु अशा मुवमेंटमध्ये गोलंदाज हवी होतात. परंतु त्यासाठी पाठबल हे धावसंख्येचं बनवावं लागेल आणि त्या अनुषंगाने आता खेळ चालू आहे. केवळ पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि साथीनं साहिल देखील आहे. 2 क्षमतावान क्रिकेटर मैदानात आहेत, म्हणजे धावा बरसतील यात शंका नाही आहे. परंतु त्यांच्यासमोर आता अंतिम षटकात उभा असेल तो गोलंदाजीमध्ये गोलंदाज जाता जयेश पाटील. हा देखील महत्त्वाचा खेळाडू ठरत चाललाय. तो चेंज द गेम वडवलीसाठी मागील वर्षापासून डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची नेहमीच आपण नियुक्ती पाहतो आणि तोच गोलंदाज जाता अंतिम षटक हाताळण्यासाठी. समोर साहिल असेल. पहिला चेंडू लॉप केला आहे. अगदी गॅपमध्ये देखील आहे. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर झोनला केवळ पाटीलला धावायचं होतं आणि वेग चित्त्याचा त्याचा आपण पाहू शकाल. या गोष्टी गरजेच्या आहेत. ॲज अ क्रिकेटर जर आपल्याला यश गाठायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागतील. रनिंग बिटवीन द विकेट, त्यानंतर अगदी फील्ड प्लेसमेंट कशा प्रकारचे आहे, त्या प्रकारचा फटका, चेंडूच्या मेरिटवर खेळ, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. चांगला चेंडू होता, खोदून काढायचं होतं. व्हाईट यॉर्कर हाताळण्याचे प्रयत्न, कारण की डेटमध्ये गोलंदाजी नेहमीच जयश करतो आणि त्याला ह्या गोष्टी प्रामुख्यानं कराव्या लागतात. कारण की बचावात्मक गोलंदाजी जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा शरीरापासून काहीसे चेंडू बाहेर त्याला टाकावे लागतात, अवे फ्रॉम द बॉडी, ज्यामध्ये व्हाईट यॉर्करचा खास करून उल्लेख आपण करतो. आणि तसा प्रयत्न आता जयेश करत असताना ऑन स्ट्राईक आपण केवळ पाटीलला पाहू शकाल. 2 चेंडू 2 षटकार त्यानं सलग ठोकले. त्यानंतर बीट तो झाला होता, परंतु त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत त्या गावदेवी उंबारली टीमच्या चाहत्यांना. दरम्यान हा चेंडू सरले अष्टनचा वेध घेतलाय. क्लीन बॉल्ट. केवळ पाटीलला देखील शांत केले जयेशनं. दांडी गुल. अनुभवी फलंदाज म्हणून ज्या खेळाडूचा नेहमी आपण वक्तव्य करतो तो सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 28-28 धावा. षटक 4थं मार्गस्थ आहे. 4 षटकांचं एक सत्र. किमान मी म्हटलं होतं 40+ धावा गरजेच्या आहेत. अशा मुवमेंटला आता 28 पर्यंत संघ पोहोचलाय. आणखीन चेंडू 3 शेष आहेत. 3 मध्ये 1-2 हिट गरजेचे आहेत. किमान 1-2 जर षटकार आले तर फायटिंग टोटल आपल्याला गावदेवी उंबारलीकडनं पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटनं जयेश पाटील सज्ज झालाय. चांगला चेंडू, फटका देखील तितका सुरेख आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिडविकेटवरून येतील, चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सचिन भोईरनं केलं आणि आता स्ट्राईक एंडवरती आणण्यात आलं ते साहिलला. साहिल भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एखादा हिट साहिलच्या बॅटमधनं येणं गरजेचं आहे. 29 वरती आता संघ पाहायला मिळतात. आतापर्यंत दमखम राहिला आहे तो गोलंदाजांचा. इथे देखील बॅटन पॅड मधनं चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक कावाच्या हातामध्ये. 1 मोर डॉट. डॉट बॉल पर्सेंटेज या सत्रामध्ये भरपूर आपण पाहिलं आणि याचंच कारण की संघ आता फार मोठ्या धावसंख्येचा या ठिकाणी निर्माण करू शकला नाही. 29 धावा धावपळकावरती. अंतिम बॉल. ह्या बॉलवरती कितीचा आकडा दडलाय हे पाहावं लागेल. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता यॉर्क लेनचा. खोदून काढलं. ड्राईव्ह लेंथवरती हा चेंडू टाकण्यात आला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि धावा एकच मिळेल. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला 30 पाहायला मिळते आणि 31चं एक छोटं टार्गेट आहे.
क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही टार्गेट मग ते मोठं असो किंवा छोटं असो ते विजयाची हमी देत नाही आहे. म्हणजे इथं जरी टार्गेट छोटं असलं तरी देखील सामना कोण जिंकेल हे सांगणं जरूर कठीण आहे. परंतु ज्या प्रकारचा खेळ आज आपण चेंज गेम वडवलीचा पाहिला आहे ते पाहता निश्चित त्यांच्यासाठी हे लक्ष फारसं मोठं नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रात जाऊया. आमचे बंधुतुल्य मित्र के के यांच्या दिशेनं खेळाच्या दुसऱ्या सत्रात खेळाला दुसरं सत्र जसं सुरू होईल निश्चित त्यांचा आवाज ऐकू. परंतु आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आज आम्ही पुन्हा त्यांचे आभार व्यक्त करतोय. उद्या देखील यायचं आहे. उद्या अंतिम दिवस आहे. उद्या देखील क्रिकेटचा थरार नक्कीच आपल्याला इथे पाहायला ऐकायला मिळेल. तुर्ताच मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. MLA ट्रॉफी 2025 पर्व. थँक्यू. तांबडी चांबडी ही
पोझिशन सध्या. बॉल तयार होत आहेत. वापिस एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल होता, मिसफिल्ड केली आहे. जयेश कडून मागायचा बॉल, फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल 2 धावा सहजरित्या. एक एक धाव महत्वपूर्ण आहे, त्यामुळे धावा तुम्हाला रोखायच्या असताना इथे या दर्जाचं क्षेत्ररक्षक म्हणजे हे पराभवाला आमंत्रण आहे. धावसंख्या 4. पहिल्या 3 बॉलमध्ये एक मोठा फटका आला नाही. यस्टनच्या मागे सचिन फील्ड सेट करतात. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग. या मॅच मध्ये ज्युनियर प्रेमचे आगमन होते. फुल टॉस आहे, फ्लिक केला, डीप मिड विकेट, फील्डर डाऊन दी बॉल. विसालची विकेट. 4 ला पहिला झटका. स्वर्ग विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज गेम वडवली बीला. चार धाव्यात विकेट पहिले पडले आणि मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील. इम्पॉर्टंट मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठीची लढत. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज गेम वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध लेट योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली, सोमनाथ भोईर यांचे परम मित्र. आणि आज ज्यांचं छायाचित्र तुम्हाला या प्रत्येक 11 खेळाडूच्या उंबारलीच्या मागे त्यांचं छायाचित्र पाहायला मिळते. ऑफ स्टंप सवार एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह गॅप मध्ये बॉल साईल पोहोचला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल होता पण ऋतिकने थांबवलाय. कदाचित रनआउटची विकेट पडली असती. 5 बॉल मध्ये 5 धावा. एक बॉल बाकी आहे. पहिली विकेट पडली आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस प्रेम आणि सोमनाथ चर्चा करतायत. इम्पॉर्टंट मॅच आहे. उद्याचे संघ देखील तुमच्या समोर आणू एका या बॉल नंतर जेव्हा पहिली ओव्हर कंप्लीट होईल. उद्याही 8 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. अंतिम दिवसामध्ये आमदार चषक 2025 हे पर्व आपण सर्वजण अनुभवत आहोत. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा ऋतिक समोर. फुल लेंथ ऑनसाइडला टर्न करण्यात आलेला. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉडीचा बॅलन्स गेला. प्रेमला बॉलला पकडता नाही. सेकंडचा कॉल आहे. थ्रो येतोय. धावा मिळत असताना 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. थोडासा हॅमस्ट्रिंग कमलेशला जाणवतंय त्या ठिकाणी. फार वेगाने ते धावले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 7 धावा फलकावर देत. नेक्स्ट उद्याचा दिवस जो आहे गुरुवार फायनल डे 16 जानेवारी 2025 आमदार चषकाच्या पहिल्या पर्वाचा पहिल्या मॅच मध्ये माणेर आणि काकडवाल हे 2 संघ खेळणार आहेत. ठीक तुम्हाला 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. सकाळी माणेर आणि काकडवाल, मोठागाव विरुद्ध तिसगाव, मात्रेपाडा विरुद्ध नेवाळीपाडा, खोणी ए विरुद्ध सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे असे 8 संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये. यस कमाउन डीजे 7 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिली विकेट पडली आहे. मॅच इंटरेस्टिंग आहे. जरी लो स्कोर असली तरी विकेट आता सिनियर प्रेम कडून आल्या.
सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सोमनाथने त्याचं काम केलंय. अवघ्या 7 धावा 1 विकेट. ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये डीप मधून फिल्डर वेगाने बॉल वरती आशू मिसफील्ड झाले मागून बॅकअप सेकंडचा कॉल धावा मिळतात 2. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. डायरेक्ट हिट हुकलंय 2 धावा धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगतीपथावर इव्हनिंग सेशन मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्या सोबत जोडलेले आहेत. कल्याण पूर्वेचे आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025. ओहो पडलाय बॉल बाहेर निघतोय कमी गतीने लेंथ बॉल होता ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. प्रेक्षक सध्या आपण पाहत आहोत टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट शरबतवाले तुम्हाला पाहायला मिळतात संपूर्ण दिवस प्रेक्षकांसाठी. प्रेम आहा यावेळेला पील आणि स्वतः कमलेश निघाला पॅव्हलियनच्या दिशेने. कॉट बँड विकेट 9 for 2 वडवली बी. दुसरा धक्का बसलाय स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 सेन्सेगम बडोली बीला. डाव्या धावफलकावरती त्या 9 आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोन्ही सामन्यांमध्ये ऋतिक पाटीलची साथ देणारा फलंदाज कल्पेश पाटील 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कंबर कसली आता गोलंदाजांनी. लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीचा जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत. स्ट्रेंथ वाढले बिकॉज ज्युनियर प्रेम देखील आलेला आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा प्रेम तयार होईल कल्पेश साठी. डीप स्क्वेअर लेग्स आपण पाहतोय. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट ऑफ लेन टॉप एज आहे कॉल सचिनचा. 1 more विकेट डाऊन. एका मागोमाग आता विकेट पडतात. धावसंख्येला फुल स्टॉप 9 ला. तिसरा हादरा. हुक करायचा होता यावेळेला. बॉल राईज झालाय. येतोय तो विकेट किपरकडे. वाईट अंपायरचा इशारा. ओहो यावेळेला मात्र पूर्णपणे चुकीचा अनुमान पाहायला मिळाला विकासचा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही. शफल झाला आणि त्यानंतर ऑफस्टमच्या जवळचा बॉल त्याने सोडून दिला. ऑफस्टम अँड मिडल वरून थेट आलाय. धावा धावफलकावरती 10. 31चं टार्गेट आहे. 21 पाहिजेत अजूनही.
ऑन साईडला बॉल चालला लॉंग ऑन मध्ये पहिली धाव येत असताना थोडंसं फंबल यावेळेला कॉल दिला ऋतिकने थ्रो चुकीच्या एंडला केलाय स्ट्रायकिंग एंडला थ्रो करणं गरजेचं आहे ऋतिक जवळपास अर्ध्या विकेट वरती आला होता सो ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलाय 12 for 3 12ला 3 विकेट बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 19 12 बॉल 19 आला ग बाई डिव्हिजन साठी लेदर बॉल क्रिकेट खेळणारा गोलंदाज पहिल्या 2 मॅचेस मध्ये नव्हता मात्र आता या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्याची वापसी आपण पाहतोय उंबारलीच्या स्क्वॉड मध्ये आणि आता 12 बॉल 19च्या मॅच मध्ये त्याला ऋतिक पाटीलची विकेट मिळवून द्यायचे खास करून 12 बॉल 19 आदरणीय चंद्रकांत देसाई साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत एमएलए ट्रॉफी 2025 थर्ड क्वार्टर फायनल आहे इंटरेस्टिंग मॅच आहे इव्हिनिंग सेशन सूर्य जवळपास असताना गेलाय 5:30 वाजलेत पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि मात्र या मॅच मध्ये पाहूया चला वेळ कमी घ्या दोन्ही संघांना सूचना मॅचचा रिदम तोडू नका ऋतिक ऑन स्ट्राईक आहे प्रेम ज्युनियर प्रेम बॉलिंग मार्क वरती 12 बॉल 19 फुल लेंथ होता ड्राईव्ह केलाय समोर थ्रू दी लाईन लॉंग ऑफला फिल्डर आशू एकच धाव गुड फिल्डिंग सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 13-11 बॉल 18चा सामना आहे पहिल्या 2 मॅचेस मध्ये ज्युनियर प्रेम यांच्या वडिलांना आपण बघितलं रवी बोईर आता प्रेम रवी बोईर हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 प्रेम आहेत एक सिनियर एक ज्युनियर धावसंख्या धावफलकावरती 13-11 बॉल 18 या मॅचचं समीकरण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे बॅटिंग करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम बडोली बीला डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट थर्ड फाइन लेग आत आहे लेफ्टचा मौदी विकेटने गोलंदाज विकास पाटील साठी कॉमेंट्री बॉक्स कडून ज्युनियर प्रेम 11 बॉल 18 फुल लेंथ आहे पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये असेल ओहो मिसफिल्ड चा वेगाने बॉल वरती आलाय बॉलला पकडणं गरजेचं होतं कदाचित दुसरी धाव धावले नसते जर बॉलला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आशुतोषने पकडलं असतं तर 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे 15 10 बॉल 16ची गरज या मॅच मध्ये आतापर्यंत जागा दिली नाही पहिल्या 2 बॉल मध्ये पण 3 धावा तरी आलेल्या आहेत एक मोठा फटका मॅचला खुलं करणार आहे पण तोच मोठा फटका खेळत असताना खेचत असताना ज्युनियर प्रेमला विकेट काढून द्यायची आहे उंबारलीला फुल लेंथ आला यावेळेला ऍक्शन मध्ये सिनियर प्रेम लॉंग ऑन ला बॉल एक धाव सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 वरती 9 बॉल 15 धावांची गरज आहे नेक टू नेट फाईट आहे धावसंख्या धावफलकावरती सध्या 16 9 बॉल 15 क्लोज चाललाय सामना बॉल अगणित मोठे फटके आले नाही तर धावांचं अंतर वाढणार आहे बॉलर पुन्हा एकदा ज्युनियर प्रेम चान्स गेला आता वाऱ्याच्या दिशेने सध्याचं हे षटक आहे त्यामुळे ऋतिक पाटीलला अटॅक करावा लागेल या ओव्हर मध्ये आक्रमण लॉंग ऑन ला फिल्डर जेलची संधी पण बॉल सीमारेषेच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन पार ऋतिक पाटीलचा रॉकेट षटकार जिजाऊ
राईज झाला बॉल आणि विकेट किपरच्या वरतून लॉंग स्टॉपला धडक मारतोय. 4 धावा. लेंथ होता यावेळेला पुल करायचं होतं पण शेवटच्या क्षणाला आय कॉन्टॅक्ट तुटला होता आणि अंपायरचा एज आहे. सो या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 7 बॉल 5 धावांची गरज या मॅच मध्ये. ओहो सिली पॉइंटला फिल्डर होता. नॉन सेकंडला संधी आणि इथे मात्र आता विकास पाटील रन आउट. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. सो 6 बॉल 5 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज गेम मडोली बीला. एकतीस धावा बनवायचा असताना पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 4 विकेट पडले. 26 धावा धावा फलकावरती आहेत. आजचा प्रत्येक सामना प्रेक्षकांना हवा तसा झाला. न्यूट्रल प्रेक्षकांना हेच हवं असतं की प्रत्येक सामना क्लोज यावा. कोणताही संघ जिंकू दे पण त्या मॅचचा क्रिकेट या खेळाचा परमोच्च आनंद आम्हाला मिळावा. आमदार चषक 2025 देखील हेच उद्देश राहिलंय आणि त्यामुळे आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकणकर साहेब यांच्याद्वारे आपल्याला क्रीडा महोत्सव याचा आनंद घेता येतोय. उद्याचा दिवस देखील यायला विसरू नका. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो माणेरे विरुद्ध काखडवाल या 2 संघांदरम्यान ठीक 8:30ला रिपोर्ट करा. मोठागाव विरुद्ध तिसगाव सेकंड मॅच. मात्रेपाडा विरुद्ध नेवाळपाडा थर्ड मॅच. खोणीये विरुद्ध सतरंगी हेदुटणे रोहित पाटीलची टीम असेल चौथ्या मॅच मध्ये. 6 बॉल 5 ची गरज आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती आशुतोष भोईर. लॉफ करण्याचा प्रयत्न टॉप एज. सचिन थोडासा दूर राहिलाय. आता बॉल चालला डीप फाईन लेगला. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल 2 धावा पूर्ण झालेला. थर्डचा कॉल आणि पाहता पाहता 3. 6 बॉल 5 धावांची गरज असताना 3 धावा पहिल्याच बॉल वरती आलेल्या आहेत. जिथे कदाचित झेल असता सिली पॉइंट पर्यंत धाव ठोकलीच होती. जीवाच्या आकांताने सचिन भोईर धावला पण तो पोहोचू शकला नाही. 3 धावांनी ऋतिक स्ट्रायकिंग एंडला आलाय. 29 धावा धावफलकावरती. 5 बॉल 2. बॅटचा चेहरा उघडला आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ शॉट. मॅच फिनिश. षटकार आलाय आणि हा सामना जिंकला स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडोली बीने आणि